गरमी आहे यार. त्या गरमीमध्ये कोण ठेवतं कॉलेज सुरू? हा, नाही तर काय, इथे सगळ्या जगाला सुट्ट्या आणि आम्ही शिकतोय. हे कीर्ती. हा, तो बघ, तो कालचा मुलगा. हा इथे काय करतोय? त्याला तू आवडलीस वाटतं. चीज करतोय तुला. नाही पण काय, गप्प बस. आईच्या गावात प्रोफेसर. यार आपण आपल्या प्रोफेसरची रॅगिंग केलीये. मेलो मेलो आपण आता. देवा वाचव. चालत बस. तर माझ्याकडे 40 सेकंद आहेत स्वतःला इंट्रोड्यूस करून द्यायला, कारण तेवढाच वेळ मी त्यामध्ये घालवणार आहे. सो गुड मॉर्निंग क्लास. मी प्रोफेसर विराज गायकवाड. मी तुम्हाला सायकोलॉजी शिकवणार. दॅट्स इट. चला, तुमची सायकोलॉजीची पुस्तकं काढा. आज आपण सिगमंड फ्रॉइड याच्या सिद्धांताबद्दल शिकणार आहोत. तुम्हाला सिगमंड फ्रॉइड माहिती आहे? ओके. सिगमंड फ्रॉइड हा सायकोलॉजी मधला खूप मोठा प्रभावशाली विचारवंत होता. त्याचा सिद्धांत सायको अनालिसिस हा आपण आज शिकणार आहोत. तर पुस्तकामध्ये तो बघा. मन, वर्तन आणि आवेचन म्हणजे सबकॉन्शियस समजून घेण्याचा पाया मानला जातो. तर फ्रॉइड काय म्हणतो, तर आपण जी कुठली कृती करतो म्हणजे जे वर्तन करतो ते आपल्या सबकॉन्शियस मधून, म्हणजे त्याच्यामध्ये ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्यातून प्रेरित होऊन करतो. जाणीवपूर्वक विचारपूर्वक करत नाही. आला का मेसेज? हां, मेसेज आला का? नाही ना, तेच बघतो मी. नाही आलेला मेसेज. दादा, हां, बोलू बरं तुला? बोल. जरा असं तोंड उघडून भडाभडा बोलायला शिक ना. अरे दादा, असं गप्प राहून नाही चालत रे. ते म्हणतात ना, बोलणाऱ्यांची माती पण विकली जाते. आणि हे असं गप्प राहून आहे ना, तुझं सोनं पण पडून राहील बघ. या अशा प्रसंगात आहे ना, जरा तोंड उघडून बोललं पाहिजे रे. एक क्वार्टर संपली की दुसरी संपली की तिसरी, असा गडागडा शब्द बाहेर पडले पाहिजे. बस बस बस. हे तुझं क्वार्टर सोडून ना, मी बाकीचं सगळं हळूहळू शिकेन. हा, कधी? ऐक ना, आपण जरा आत्ता काय करायचं त्यावर बोलूया. ते सांग काय करायचं. आता एक काम कर, हा, प्रीतीला मेसेज कर. प्रीतीला मेसेज कर. असलं काही करणार नाही. मगाशी तुझं ऐकून त्या बाईशी कचा भांडलेलो आहे मी. आता परत असलं काही करण्याचं धाडसच नाहीये माझ्यामध्ये. प्रीतीला मेसेज कर. तू सांगू नको. हे गप 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 गप. ए, दीप, ए, दीप. अरे गप बस. तू दीप ऐक रे माझं. पासवर्ड टाक. नको ना. पासवर्ड टाक. गप बस आता. ज्योती, बस झाला आता. हा घे फोन. आत्ताच्या आत्ता स्वराजला फोन कर आणि सांग त्याला की तो वरपरीक्षेत पास झालाय. मी तुला आधीच सांगते, उगाच काहीतरी खुसपटा काढून नकार घंटा लावत बसू नकोस ज्योती. खोट काढावी अशी एकही गोष्ट नाहीये त्या मुलात. काही बोलणार आहेस ज्योती की फक्त हसत बसणार आहेस? अगं हो हो ताई, किती चिडतेस. थांब.
आई, स्वराज खूप परफेक्ट मुलगा आहे प्रीतीताईसाठी. खूप शांत समंजस मुलगा आहे. म्हणजे ताईने कितीही रागराग केला ना तरी आयुष्यभर तिला शांतपणे समजवेल, तिला आयुष्यभर सुखात ठेवेल. अगं आई, तुला एक गोष्ट सांगू, म्हणजे मला त्याच्यातनं पुरुषोत्तम काकांचा भास झाला. तितकाच खरा, शांत, संयमी मुलगा आहे. त्यामुळे तो मुलगा प्रीतीताईसाठी मला पसंत आहे. बरं झालं, देवच पावला म्हणायचं. तुम्ही वरपरीक्षेमध्ये 100% पास झाला.